हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी. त्यासाठी मी इथे 1 कप पनीर घेतलं आहे. आता कढई आपण गरम करून घेऊया. एक मिरची आपण फोडणीमध्ये टाकणार आहे, तर मिरचीमधून स्लिट केले मी. तर 2 टेबलस्पून मी इथे ऑइल वापरले. तेलामध्ये मी ती मिरची तळून घेणार आहे. 2 मोठे कांदे आणि 2 मोठे टोमॅटो मी इथे कापून घेतलेत, बारीक चिरून घेतलेले आहेत. मिरची तळून झाली की आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो टाकूया. आता आपण कांदा टोमॅटो ॲड केलाय. तर कांदा लवकर आपला शिजावा म्हणून आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेणार आहोत. इथे छानपैकी मस्त आपण परतून घेऊया कांदा टोमॅटोला, कारण जर हे कच्चा राहिला तर याचा वास खूप खराब येईल. तर आपण छानपैकी शिजवून घेऊया कांदा टोमॅटो. तर आता 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं म्हणजे कांदा लवकर शिजेल. बघा, लगेच पाणी सोडलंय कांद्याने, कांदा आणि टोमॅटोनी. आणि आता छान लवकरात लवकर ग्रेव्ही आपली शिजणार आहे. तर आपण इथे 1 टीस्पून हळद घेतले, 1 टीस्पून आगरी मसाला घेतलाय आणि 1 टीस्पून आपण घरगुती गरम मसाला घेतलाय. तर आपण हे सगळं ॲड करून घेऊया. सर्व मसाले आपण ॲड करूया आणि आता छान परतून घेऊया. हे जे कांदा टोमॅटो आहे ह्याच्याला तेल सुटलं की आपण मग पनीर ॲड करूया. तोपर्यंत आपण हे शिजवून घेऊया. बघा, छान आता एकदम छानपैकी शिजलं आहे बघा. आणि आता आपण त्याच्यामध्ये पनीर हातानेच तोडून घेतलं आहे. मी हाताने तोडलं कारण मला ते असं अख्खं दिसलं की खूप छान वाटतं. एकदम चुरा झाला की नाही आवडत मला, तर मी तसं ठेवलं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही आपली खिचडी असते त्याच्यामधून खिसून घेऊ शकता पनीर पूर्ण, म्हणजे ते पूर्ण मिक्स होईल. आता बघा, मिक्स झालेलंच आहे माझं, पण छानपैकी शिजून दिलं मी. आता मी याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड केलं आणि झाकण देऊन शिजवायला ठेवलं. थोडे सगळे मसाले मुरले पाहिजेत ते पनीरमध्ये, तर झाकण देऊन 5 मिनटासाठी ठेवू. आता आपली पनीर भुर्जी झालेली आहे. वरून मी अर्धा टीस्पून कसुरी मेथी ॲड केली, तर तो शॉट माझा स्किप झाला. तर तुम्ही नक्की कसुरी मेथी म्हणजे फेनुग्रीक लिव्स, ड्राय फेनुग्रीक लिव्स ते ॲड करा. त्याने खूप छान हॉटेलसारखी, ढाब्यासारखी चव येते. आणि आता माझी झालेली आहे पनीर भुर्जी. बघा किती छान कलर आलेला आहे. तर तुम्ही पण, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रेसिपीला नक्की शेअर करा. धन्यवाद.